नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा आता 9वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे की 9वा हप्ता लवकरच खात्यात जमा करण्यात येणार आहे. पण अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येणार नाहीत, कारण त्यांच्या कागदामध्ये एक अशी चूक आहे की त्याच्यामुळे त्यांचे पैसे अडकले जाऊ शकतात. शेतकरी मित्रांनो, तुमच्याही खात्यात ही चूक असेल तर तुमचे पैसे थांबू शकतात. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोबाईलचा वापर करून हप्ता येणार का नाही हे कसे तपासायचे. शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतात, म्हणजेच की 3 वेळा 2,000 रुपयाचा हप्ता मिळतो. आता याशिवाय PM किसान योजनेचे 6,000 रुपये वेगळेच मिळतात, म्हणजे एकूण वर्षाला 12,000 रुपये मिळतात. शेतकरी मित्रांनो, आता सगळे शेतकरी 9व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. अनेक ठिकाणी हप्ता येणार अशी माहिती फिरत आहे, पण अजूनही सरकारने अधिकृत घोषणा सांगितलेली नाही आणि तारीखसुद्धा सांगितलेली नाही. म्हणून खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका. शेतकरी मित्रांनो, आता यूट्यूबवर काही व्हिडिओ येत आहेत की नमोची तारीख सांगितली मुख्यमंत्र्यांनी, तर हे सर्व व्हिडिओ खोटे आहेत. यामध्ये तारीख सांगितलेली नसते. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, काही कारणामुळे हप्ता अडकू शकतो. पहिले कारण म्हणजे आधार बँकला लिंक नसणे. जर आधार लिंक नसेल तर तुमचे पैसे येत नाहीत. दुसरे कारण म्हणजे eKYC पूर्ण नसणे. जर शेतकरी मित्रांनो तुमची eKYC पूर्ण नसेल तर हप्ता थांबू शकतो. आणि तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे बँक खात्यातील नाव आणि आधारावरील नाव वेगळे असणे. ही छोटी चूक हे पैसे थांबवू शकते. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे आधार अपडेट करून घ्या. त्यावर बँकमध्ये जसे नाव आहे तसेच नाव टाका. शेतकरी मित्रांनो, आता पाहूया हप्ता आपला मोबाईलवरून कसा तपासायचा. सर्वात आधी शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीची वेबसाईट उघडा. क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन तुम्ही ही वेबसाईट उघडू शकता. त्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा. शेतकरी मित्रांनो, तिथे बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा. नंतर आधार नंबर टाका तुमचा किंवा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे त्याचा OTP टाका. OTP टाकल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसेल की तिथे तुम्हाला दिसेल अर्ज मंजूर आहे का. शेतकरी मित्रांनो, तिथे तुम्हाला अर्ज मंजूर आहे का आणि मागचे पैसे आले का आणि पुढचा हप्ता कधी येणार ही सर्व माहिती दिसेल. जर काही चूक दिसली तर लगेच CSC सेंटरला तुम्ही जा. शेतकरी मित्रांनो, चूक दिसल्यावर CSC सेंटरला जा किंवा कृषी कार्यालयात जा किंवा आणि ही माहिती दुरुस्ती करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर PM किसान बंद असेल, शेतकरी मित्रांनो लक्ष द्या, जर PM किसान योजना बंद असेल तर नमो शेतकरी योजना देखील बंद होऊ शकते. म्हणून PM किसानचेही स्टेटस तपासायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, 9वा हप्ता कधीही येऊ शकतो, म्हणून आज तुमची माहिती तपासा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करीत असतो.